और गोवा मेले बहुत स्पेशल है। मानसून स्पेशल है, जैसे गोवा मेले बहुत स्पेशल है। मैंने अपने लाइफ का पहला बीच का एक्सपीरियंस गोवा में ही किया था और तब से लेके आज तक मैं हमेशा गोवा आता ना हुआ। बहुत खुशी है कि ये कैमरा की हमारी दिक्कत नहीं वॉकवे बना है और हम लोग भी ग्रीन एंड सस्टेनेबल गोवा के लिए बहुत अच्छा विजन है और बहुत अच्छा ब्यूटीफुल एग्जाम्पल है। और मैं यहाँ के लोगों को यही कहूँगा कि यहाँ की गवर्नमेंट ने आपको इतना अच्छा बात करने है। चार लोक येताले इतली वर्सां म्हणजे आमचे गोंयकार आणि फॉरेन आणि इंडियन ट्युरिस्ट फाटल्यान खूप कमी लोक ह्या रिव्हरान बोटीन येताले हो ब्रिजार रावन फोटो काडटाले आणि हो बांद जो कोमनीदाद ऑफ कांदोलीचो बांद बाब ब्लेज आदी अटॉर्नी बाब लॅनी ब्लेज सगळ्यांनी हो सांबाळून दवरलेलो आणि आता तेजो प्रेसिडेंट बाब मेल्विन चिको जो आमच्या वांगडा हिंगा आसा हेंच्यांनी हो बांद जनरेशन नेक्स्टाक कसो दिवप तो हिंगा दाखयल्लो आहा। गेली 14 वर्सां जाली आमी ह्या बांदाचेर काम सुरवात केल्ली। रिटेनिंग वॉल दोशी वाटेन बांदलेले आहा अप टू 3.2 किलोमीटर म्हणजे शिकेरे पासून रिटेनिंग वॉल काबार झाला। दोशी वाटेन लोबरांनी रिटेनिंग वॉल बांधला। Various hurdles came when we were building this retaining wall. We were taken to CRZ, we were taken to High Court, we were taken to NGT, and various orders have been passed. And your order is सगळे follow करून under the direction of then chief engineer, present chief engineer, आमचा chief minister कडे various meetings by village panchayat कांदोली, by Blaze आणि त्याची टीम आम्ही हो बांद रिटेनिंग वॉल कंप्लीट करून हे जे ब्युटिफिकेशन दिसता हिंगासून हे GSIDC म्हणजे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आमकां सँक्शन करून दिवन हिंगासोर बऱ्यो लायटिंग ज्यो रातच्यो 10:30 इकरांक बंद जाता म्हणजे ज्यो सोलराच्यो लायटिंग टायमराचेर घालून आम्ही हो बांद कंप्लीट केला 1.2 किलोमीटर्स। कांदोलीच्या लोकांक आणि बाकीचे सगळे आजूबाजूसून लोक येतात तांकां हिंगा चलपाक 1 किलोमीटर आणि 200 मीटर आता टोटल रेडिया रोम कांदोली चर्चांसून येत जाल्यार नाजाल्यार ब्रिजा वरसून देंवन हिंगा चलत जाल्यार 1 किलोमीटर आणि 200 मीटर तुमकां चलोंक जाता। बसपाक सोपे केल्ले आहा, गार्डनान धाकटुल्या भुरग्यांक खेळपाक जागो आयना, फीडिंग रूम केल्लो आहा, टॉयलेट्स केल्ले आहा, म्हणजे बेसिक एमेनिटीज नेसेसिटीज या बांदार आम्ही दिल्ले आहा उलयता। आणि आमचे कितकेशेच हिंगासरले कांदोलीचे लोक की आमकां म्हणटा मॅनग्रोव प्रोटेक्ट करपाक जाय, आमी हे प्रोटेक्ट केल्ले आहा। VDCचो हिंगासरलो चेअरमॅन जो आमच्या वांगडा आहा तेणे आणि तेजे आखे कमिटीन आणि विलेज पंचायतीन वेरियस मिटिंग्स घेवन आमी हे सगळे सांबाळलेले आहा। हांव इतलें सांगूंक सोदता की एनवायरमेंट प्रोटेक्शन डॉक्टर प्रमोद सावंताचे फर्स्ट या म्हणजे क्रायटेरिया तो खुंयसरी असलो जेन्ना ताका प्रोजेक्ट दाखयलो तेन्ना तेणे इमिडिएटली आमकां सांगलें की एनवायरमेंटाचेर करता मायकल चल फुडें सर। 14 कोटी 14 crores have been spent to complete this project आणि त्याचे उपरांतूय आता नेक्स्ट फेज जी आम्ही सुरुवात केल्या जी जमनीक आम्ही चिरे घालता म्हणजे फातर नॅचरल स्टोन घालता तो आम्ही सुरुवात केल्ले आहा आणि त्याचे काम 5 crores म्हणजे 5 कोटी आणि हे सगळे आमकां बरे डिझाइन करून दिल्ले आहा आर्किटेक्ट सुजन जे हेच गांवचे कांदोली गांवचे आणि त्याच्या वांगडा बाब जूड जो हेच गांवचो पूत आहा तेणे या आखे एका सुपरविजन आणि आपले सगळे लेबर हाडून बाकीचे सगळे काम प्रोजेक्ट काही उभी केल्ले आसात ह्या सोबीत गोंयाक त्या गोंयची सोबीत काय वाडोवपाक तेजे बाब कदम आणि श्री वालावलकर ह्या प्रोजेक्टाचे आर्किटेक्ट ह्या प्रोजेक्टाचे सगळे इंजिनियर्स आणि ऑफिसर्स सगळ्याक परबी दिता गांवच्या लोकांक चड परबी दिता आणि म्हजी ल्हान उची उतरां चड मुखार व्हरचें हांव इतलेंच सांगता
की अशा पद्धतीचे प्रोजेक्ट हो जो जाल्लो आसा सोबीत काय घडिल्लो आसा दोन्ही आमच्या इन्स्टिट्यूशनाचे इंजिनियर्स आणि ऑफिसर्स म्हणजे GSIDC आणि WRD यांनी बरे पद्धतीन लक्ष घालून आणि मन घालून हो प्रोजेक्ट केल्लो आसा. लक्षात घ्या कोणा खातीर गोंयकारा खातीर आणि भायले जे लोक गोंयच्या मोगान येतात त्यांच्या खातीर. दोस्तांनी एक गजाल लक्षात घ्या गोंय मानले वयता अख्ख्या जगाक अख्ख्या वर्ल्डाक की इंडियेच्या गळ्यातले एक ल्हानशे जवल इंडिया आमची भारत माता तिच्या गळ्यात आम्ही नेकलेस म्हटलं जर जाय तितून इथं आशिल्लो एक ब्युटिफूल जवल जर जाय तो आमचो काश्मीर आणि बरोबर आमचे गोंय आणि गोंयची भूमी जी आसा पळय न्ही तिच्या गळ्यांतल्यान नेकलेस म्हटलं जर जाय जाल्यार थिंगा 3 ते 4 जेवल्स आसात. तातूंतलो एक जेवल हो कांदोली, दुसरो वागातोर आणि कलंगुटा आणि ते वटेन आमचे करंगोळा जी पोळेची वळी बीच आसा ती बीच. दुसरा हे लक्षात घ्या हे अशे सुविधायेचे प्लेस आसात ते आमी सांबाळपाक जाय तेजें रक्षण करपाक जाय. आयच्या दिसाच्या निमित्तान म्हाका म्हज्या जिवितांतली 28 वर्सां पयलीं याद जाता ही मडगांव स्टेडियमाचेर म्हाका क्रिकेटी खातीर आपयल्लो ल्हानसो प्रोग्राम आशिल्लो ल्हान लोकल टुर्नामेंट आशिल्लो फॉर मडगांव MCC क्लबाचेर आनी त्या टुर्नामेंटाक आमच्या देशाचे ज्यांनी शिखर धवन, सचिन तेंडुलकर, धोनी जेणी हे देशाचें नांव वयर काडिल्लें आसा आणि इंडियेक सन्मान केला आसा नंबर 1 कंट्री इन क्रिकेट. तो अशे सचिन तेंडुलकर 19 वर्सां पयलीं आमच्या मडगांवच्या स्टेडियमाचेर येयल्ले आणि ते येवन गेले नंतर म्हाका पूत जाल्लो हांवें तेजें नांव दवरलें सचिन शिरोडकर म्हणून. आता शिखर धवन म्हणजे सायडीन बशिल्लो आसा आफ्टर 29 इयर्स आय हॅव नो इश्यू नाव. पळयता नाको बी नांव दवरपाक आसतलें आनी आयकली सचिन तेंडुलकर म्हणून तेजे उपरांत हांवें नांव दवरलें म्हज्या पुताक हांव नांव दवरता कित्याक 8 दिसान भुरगो जालो आनी आयकली टुडे इज परफॉर्मिंग वेल आय एम क्वायट हॅपी. ही मे नॉट बी परफॉर्मिंग क्रिकेट, ही मे नॉट बी मच परफॉर्मिंग इन स्पोर्ट्स बट बरो सांबाळपाक जाय गोंयकारा खातीर आनी जगांतले लोक येतले त्या लोकां खातीर. पण एट द सेम टायम म्हाका विनंती दिसता सुचोवणी करून दिसता पावसा भिजना पयलीं तो गोंयकार न्ही, पावसा भिजना तो गोंयकार न्ही लक्षात घ्या दिसपाक जाय. त्याच बरोबर आपले जिवीत जे आसा गोंयकारांचे जिवीत आहा पळय न्ही आमी रामायण कितले व्हड करतले. सांजेचे आमी मँग्रू वॉक हो इनॉग्रेट करपा खातीर मोठ्या व्हडा उमेदीन खूब मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि ह्या कार्यक्रमाक सुंदर अशी पावसाची सरी येवन गेली. सगळ्या जाणांक बी म्हणजे अनुभवता आसतना खूब सुंदर असो आनंद जाला आसतलो. त्या खाशेल्या कार्यक्रमाक एका संगीतात आमच्या सगळ्यांचे स्वागत केलें. त्या ल्हान भुरग्यां व्हडापर्यंत नुस्तेकाराच्या स्वागत दितात आमच्या सगळ्यांचें स्वागत केलें. तांचेय बी हांव खूब खूब अभिनंदन करता. अप्रॉक्सिमेटली 14 crores of rupees खर्च करून ह्या मँग्रू वॉक विच इज 1.5 किलोमीटर ह्या मँग्रू वॉकाचें उत्सावन आज आमी म्हणटा तशें कांदोळकर आनी लोकां खातीर आमी आज तें लोकार्पण केलें. आमी सातत्यान आमी उलयता आसतना आमी एनवायरमेंटाचेर उलयता, आमी क्लायमेट चेंजचेर उलयता, मँग्रू कन्जर्वेशनाचेर उलयता, आमी ह्या सगळ्या गजालींचेर उलयता. पण आमी उलयता तें काम आमी सातत्यान करता. म्हणून तर येदो व्हडलो मँग्रू म्हणजे सहसा तुमी जर पळयशात जाल्यार बांद ह्या वेगवेगळ्या गजाली खातीर वापरले वता. पण आमच्या कांदोळीच्या सरपंचान आनी आयकून तेगेली फाटलीं 14 वर्सां हाजें कन्जर्वेशन कशा पद्दतीन करपाचें आनी तें नॅचरली कशा पद्दतीन करपाचें इट इज नॉट अ कॉन्क्रिटायजेशन. तुमी जर पळयशात हांगासर प्रत्येक गोश्ट ती यूज केल्या ती तर नॅचरल स्टोन हांगासर प्रिजर्वेशन जें केलां आसतलें आनी ताचो खूब बरो उपयोग खूब बऱ्या पद्दतीन आमी कशें करपाक शकतले हेंय बी तेंच्यांनी पळयलां. आमी पळयता इट इज एक्सक्लुजीव फॉर द पीपल फॉर द ट्युरिस्ट आनी लोकां खातीर हाजें कमर्शियलायजेशन केन्ना जावचें ना हेंय तेंच्यांनी डिक्लेअर केलां. आमी पळयता की सुंदर आनी स्वच्छ हवा जर शहरात खंय मेळपाक शकता आसत जाल्यार ती ह्या मँग्रू वॉकांतल्यान मेळटली. आनी ताका जोड पावलाक सगळ्यांत एक नवीन नाविन्यपूर्ण जें जॉयन केलें इट इज एन AI न्यूवी तांच्यांनी AI चॅटबॉट जें केलां तें एक खरोखरच तांकां एक वागोड्या जोगी आसा. तुमकां दुसरे कडेन पळोवपाक मेळचें ना. ह्या मँग्रू वॉकांतल्यान जर वचपाक जाय आसत जाल्यार AI चॅटबॉटाचेर वचून तुमी स्कॅन करतले आनी वॉट एवर द इन्फॉर्मेशन यू आस्क अबाउट दीस मँग्रू वॉक it gives each and every information not only here but in entire Goa. There are the other mँग्रू वॉक्स are there. म्हणजे हाचे इन्फॉर्मेशन या AI चॅटबॉटांतल्यान तुमकां सगळ्यांना मेळटलें. म्हटल्यार एखाद्या टुरिस्टाक आनी विच इज इन द मल्टी लँग्वेज नॉट ओन्ली इन द इंग्लीश लँग्वेज
फाल्यां कोंकणींतल्यान जाय, मराठींतल्यान जाय, हिंदींतल्यान जाय जाल्यार ती इन्फॉर्मेशन तुका सगळ्या जाणांक मेळटली. ही हेजी खासियत आसा. आमी पळयता दिस इज एन लायव्ह लॅबॉरेटरी फॉर द स्टुडंट्स हे म्हणपाक काय हरकत ना. सातत्यान भुरगीं क्लासरुमांत बसून शिकता, पण त्याच भुरग्यांक बान कितें, मानस कितें, कुल्ली कितें, ओके, हे जर सगळें पळयतलें आसत जाल्यार म्हाका दिसता एका दिसाची एक अर्ध्या दिसाची ट्रीप ह्या जर बेंगळूर वॉकांतल्यान काडली आसत जाल्यार तें खऱ्या अर्थान कन्जर्वेशन कितें हें पळोवपाक मेळटलें. म्हणून ताका आमी सॉयल कन्जर्वेशन आसत किंवा बाकीच्यो सगळ्यो गजाली आसत हांगा तें पळोवपाक मेळटलें. सातत्यान मायग्रेटरी बर्ड्स ही गोंयांत येवपाची म्हणजे खूब पयलीं पासून सो मेनी मायग्रेटरी फॉरेन बर्ड्स which flies from the foreign countries and they travel to Goa. There are more than 450 species of the birds in the state of the Goa. तातूंतली काही बर्ड्स ह्या खासा करून ह्या बानाचेर येवपाची जी परंपरा आसा म्हाका दिसता ती बेंगळूर वॉक केल्ल्या कारणान आनीक प्रिजर्व जातली. खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीची मायग्रेटरी बर्ड्स ही हांगासर येवपाक लागतली. थोड्या जाणांक कदाचित खबर ना मोर दॅन 80,000 ऑफ द टुरिस्ट ट्रॅव्हल ओनली टू सी द बर्ड्स. म्हणजे आमी म्हणटा जे बर्ड्स फेस्टिवल जाता ती बर्ड्स पळोवपा खातीर 200,000च्या भितर चड टुरिस्ट फक्त ते बर्ड्स पळोवपा खातीरच गोंयांत येता. हे टुरिस्ट स्पेशली दे कम ऑन दीस बेंगळूर वॉक आनी ती पळोवपाक मेळटली. म्हणून हांव म्हाका खासा करून आमी म्हणटा रिजन फॉर द कन्जर्वेशन, क्लायमेट चेंज, रेजिलन्स आनी अशा पद्दतीच्या कामां खातीर सरकार सातत्यान सस्टेनेबल डेव्हलपमेंट करपा खातीर पयशे मोडीत आसता. आनी हेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट आज मायकल आणि 1.5 किलोमीटर तो बेंगळूर वॉक केला. उरलेलो त्याचो 3 ते 4 किलोमीटर ते सायडीचो बेंगळूर वॉक गोंय बी जाता तितले बेगीन आमी पुराय करतले जेणे करून एक युनीक म्हणजे गोंयांतलो येयल्लो ट्युरिस्ट ज्या पद्दतीन तो बिचार वता, ज्या पद्दतीन चर्चीक वता, चर्च पळोवपाक वता आनी त्याच पद्दतीन इन फ्युचर he will come to walk on the बेंगळूर वॉक. विशेष करून ते इव्हिनिंग आनी मॉर्निंग हे बेंगळूर वॉक करपा खातीर लोकांक आवडटलें. आमी ताका म्हणजे ऑक्सिजन लेवल जर घेवपाचो आसत जाल्यार ही कॅन ट्रॅव्हल टू दीस बेंगळूर वॉक आनी ह्या पद्दतीचे बेंगळूर वॉक करपा खातीर लोक हांगासर खूब मोठ्या प्रमाणात येतले. आयचो जर उत्सव हा पळयत जाल्यार ईच एंड एवरी फेसिलिटी दर इज अ स्पेशल चेंजिंग रूम, ओके, स्पेशल बेबी बेडरूम, अशा पद्दतीचे स्पेशल इन्फॉर्मेशन सेंटर्स जे हांगासर अवेलेबल करून दिला तेय बी वाखोवण्याजोगी आसा. म्हणून तर this is a unique type of Bengaluru which is created in the कांदोली पंचायत. म्हणजे तांच्यांनी बी हो प्रोजेक्ट आणि JSIDC, WRD आणि आमचे सगळे इंजिनियर्स, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर्स हांकां हांव कॉंग्रॅच्युलेट करता. आणि डेफिनेटली इन फ्युचर अशा पद्दतीचे कन्जर्वेशन करपा खातीर एज अ मुख्यमंत्री म्हणून म्हाका सदोदीत आवडटलें. गोंयांतले सदोदीत आयज ते कोस्टल बेल्टांतले आसुनी किंवा वायल्ड लायफ सँच्युरींतले आसुनी हे कन्जर्वेशन करपा खातीर सरकारान खूब मोठ्या प्रमाणात हे कन्जर्वेशन करपा खातीर पयशे स्पेंड करीत आसा. म्हणून तर आमी म्हणटा विथ इन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट वी आर डुईंग इन द स्टेट ऑफ गोवा. नॉट जस्ट द डेव्हलपमेंट आमी कॉन्क्रिटायझेशनच करिना तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी जावची हाजेर आमचो भर आसता. आनी ते आज हो बेंगळूर वॉक इनॉग्रेट करता आसतना, लोकार्पण करता आसतना म्हाका खूब खोस भोगता. परत एकदा हांव कांदोली पंचायत मायकल लोबो हाजें खूब खूब अभिनंदन करता. आनी